PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। मोशी येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा आणि स्त्री शक्तीचा जागर। मोशी येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे शोभायात्रेचं प्रतिनिधित्व महिला करणार आहेत। या निमित्ताने महिलांचे झांज पथक, ढोलताशा पथक शोभायात्रेत सहभागी होणार असून मर्दानी खेळांचे देखील महिला सादरीकरण करणार आहेत। भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ही शोभायात्रा होत आहे। उद्या रविवार दिनांक 30 मोशी येथील पोर्ट्सविले सोसायटी पासून सकाळी 7 वाजता शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। शिवरस्ता ते स्वराज्य रेसिडेन्सी चौक या मार्गाने शोभायात्रा मार्गस्थ होईल। शोभायात्रेमध्ये महिलांचे झांज पथक, ढोलताशा पथक तसेच महिलांचा मर्दानी खेळ मुख्य आकर्षण असणार आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित केलेली आहे। आलेल्या प्रत्येक महिला पुरुषांसाठी फेटे आणि लहान मुलांच्या विविध वेशभूषा शोभायात्रेमध्ये परिधान केले जाणार आहे। दरम्यान शोभायात्रेच्या निमित्ताने वेशभूषा या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक लहान मुला-मुलीस आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे। नववर्षाच्या स्वागताबरोबरच आपल्या परंपरांना सामोरं ठेवत शोभायात्रेचे आयोजन दरवर्षी केले जाते। आपल्या परंपरा, संस्कृती ही आपली मोठा वारसा आहे। याच्या जोपासनेतून भावी पिढीला चांगल्या संस्कारांचे बाळकडू मिळणार आहे। मुख्य म्हणजे यावर्षी महिला भगिनी शोभायात्रेचं प्रतिनिधित्व करणार आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येनं या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करतो, अशी प्रतिक्रिया भोसरी आमदार महेश लांडगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।